नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स फंडर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 ला सुरुवात करणार आहोत। परंतु सुरुवात करण्यापूर्वी आपण इरॅशनल नंबर √2 हा नंबर लाईनवर कसा रिप्रेझेंट केला जातो त्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। तर अत्यंत महत्त्वाचा असणारा हा भाग आज आपण पूर्ण करणार आहोत। हे इरॅशनल नंबर हाऊ टू रिप्रेझेंट ऑन द नंबर लाईन टुडे वी आर गोइंग टू सी। खूप छान व्हिडिओ होणार आहे आपला आजचा, त्यामुळे मध्येच हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे याविषयीची माहिती मिळून जाईल आणि कन्सेप्ट क्लिअर होईल। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, म्हणजे मी जेव्हा नवीन प्रॅक्टिस सेटवर व्हिडिओ बनवेल या पुढील प्रॅक्टिस सेटवर सर्वात प्रथम तो तुम्हाला सेंड होईल आणि तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल। चला आपण सुरुवात करूया हाऊ टू रिप्रेझेंट √2 ऑन ए नंबर लाईन। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक नंबर लाईन ड्रॉ करायची आहे। नंबर लाईनला मी या ठिकाणी एल नाव दिलंय। नंतर आपण एक 0 नंबर घेऊया। या ठिकाणी 0च्या राईटला पॉझिटिव्ह नंबर असतात, लेफ्टला निगेटिव्ह नंबर असतात, याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। नंतर आपण युनिट डिस्टन्स घेतोय नंबर लाईनवर, इथे 1 येईल, पुढे 2 येईल, याला युनिट डिस्टन्स म्हणतात। युनिट डिस्टन्स विषयी पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या लिंकच्या आधारे मागील व्हिडिओज पाहू शकता, किंवा आपली प्लेलिस्ट आहे स्टँडर्ड 8th म्हणून। आता हे जे डिस्टन्स आहेत हेच डिस्टन्स या ठिकाणी 1 आणि 2 मध्ये असेल, हेच डिस्टन्स पुढे 2 आणि 3 मध्ये असेल, युनिट डिस्टन्स। आता √2 नंबर लाईनवर रिप्रेझेंट करण्यासाठी काय करायचे तुम्हाला पहा, 1 या नंबरवर तुम्हाला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे। परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला यूज करायचे प्रोट्रॅक्टरचा किंवा सेट स्क्वेअरचा पण तुम्ही वापर करू शकता। या सेट स्क्वेअरच्या आधारित सुद्धा तुम्ही या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू शकता। हा सेट स्क्वेअर फक्त व्यवस्थित लावला पाहिजे, अशा या पद्धतीने तुम्ही हा सेट स्क्वेअर लावू शकता आणि याच्या आधारे तुम्ही नंबर लाईन या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन या ठिकाणी काढू शकता। हीच लाईन पुढे एक्सटेंड करून घ्या, अशी पुढे वाढवता येईल आपल्याला। नंबर 1 हा जो 1 नंबर आहे त्याला आपण पॉइंट ए ने रिप्रेझेंट करूया। आता पुढे अत्यंत महत्त्वाचं काम तुम्हाला करायचंय, आणि ते म्हणजे पुढचं एक महत्त्वाचं काम हे करायचंय की हे जे डिस्टन्स आहे, 0 जो नंबर आहे हा आपण पॉइंट ओ ने रिप्रेझेंट करूया 0 नंबर, आणि 1 नंबर आपण पॉइंट ए ने रिप्रेझेंट करूया। आता हे जे युनिट डिस्टन्स आहे 0 to 1 मध्ये, हेच युनिट डिस्टन्स आपल्याला या परपेंडिक्युलर लाईनवर घ्यायचंय। इथे आपण परपेंडिक्युलरचा साइन करूया। आता हे डिस्टन्स घेताना तुम्हाला कंपासचा वापर करावा लागेल। कंपासचा वापर करताना हा जो स्टील पॉइंट आहे, कंपासचा स्टील पॉइंट हा 0 वर ठेवा आणि पेन्सिल पॉइंट या ठिकाणी ए वर ठेवा। हे डिस्टन्स घ्या 0 आणि ए मध्ये। तुम्ही वहीवर यापेक्षा तुमचं मेजरमेंट कमी येईल, मी या ठिकाणी थोडंसं अंदाजे मेजरमेंट घेतलेलं आहे। मी एक छोटा पण या ठिकाणी एक ट्रायंगल तयार करतो। इथे मी 0 नंबर घेतला, इथे 1 युनिट डिस्टन्स घेतलंय। 0 ला आपण ओ ने रिप्रेझेंट केले, 1 ला ए ने रिप्रेझेंट केले। हेच डिस्टन्स मी तुम्हाला सांगतोय पहा, हे कंपास मध्ये स्टीलचा पॉइंट ओवर ठेवा आणि इथे ए वर असा पेन्सिलचा पॉइंट ठेवणार आहोत आपण। त्यानंतर या ठिकाणी आपण 90 जसा या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलाय, तसंच आपण समजा या ठिकाणी ए वर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, ही परपेंडिक्युलर लाईन आहे। आता तुम्ही या ठिकाणी काय करणार आहात, मी तुम्हाला सांगितलं की हेच डिस्टन्स तुम्हाला या परपेंडिक्युलर लाईनवर घ्यायचंय, म्हणजे हे कंपासचं हे जे काय स्टील पॉइंट आहे तो तुम्ही ओवर ठेवणार आहात, पेन्सिल पॉइंट ए वर ठेवणार आहात, आणि नंतर हा स्टील पॉइंट 1 वर ठेवून इथे असा कंस टाकणार आहात। आर्क टाकणार आहात। या आर्कचा हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, तो पॉइंट आणि ओ तुम्हाला याप्रमाणे पुढे जोडून घ्यायचे। तर वहीवर तुमची अशी एक छोटीशी रचना तयार होणार आहे, कन्स्ट्रक्शन। तसंच या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे
हेच डिस्टन्स आपण कंपास मध्ये घेणार आहोत, हे डिस्टन्स, आणि या ठिकाणी असा आर्क टाकणार आहोत. या आर्कचा आणि परपेंडिक्युलरचा हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो पॉइंट आणि ओ पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झालेला आहे. या पॉइंटला आपण रिप्रेझेंट करूया पॉइंट पी ने. सपोज दॅट दिस पॉइंट इज पी. यू आर लुकिंग नाउ, इट इज ए राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे आणि याच राईट अँगल ट्रायंगलच्या आधारे आता आपण √2 हा नंबर सुरुवातीला मिळवूया. √2 नंबर मिळाल्याच्या नंतर या ट्रायंगलच्या कोणत्या साईडची व्हॅल्यू लेंथ √2 मिळते ते पाहूया आपण, आणि हाच √2 नंबर मग आपल्याला नंबर लाईनवर कसा आणता येईल ते आपण नंतर पाहूया. तर फार सोपं आहे. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रायंगल येतो तेव्हा आपण गरजेनुसार, आपल्याला गरज असेल तर आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम in triangle, in the right angle triangle OAP, angle A is 90 degree by Pythagoras theorem. By Pythagoras theorem we can write, by Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेनियस कोणत्या साईडला हायपोटेनियस म्हणतात? 90 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या अपोजिटला जी साईड असते तिला हायपोटेनियस म्हणतात. सो इट इज हायपोटेनियस साईड ओपी अँड देअरफॉर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर, बेस ओए स्क्वेअर प्लस हाईट एपी स्क्वेअर. सो दॅट्स इक्वल टू OA, length of OA 1 unit, length of AP 1 unit. हे दोन्ही लेंथ आपण सेम घेतलेले आहेत. सो 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट्स इक्वल टू 1 प्लस 1 दॅट्स इक्वल टू 2. 2 is the value of OP square. But we want only the length of OP. Therefore, by taking square root, स्क्वेअर रूट ओपी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ओपी स्क्वेअर कॅन्सल होईल. √2चा स्क्वेअर रूट आपण घेणार आहोत √2. या ठिकाणी आपल्याला ओपीची लेंथ मिळाली √2 युनिट्स. हा जो ट्रायंगल आहे OAP यामध्ये ओपीची लेंथ आपल्याला मिळते आहे √2. दॅट मीन्स ओपी इज √2. ओपी इज √2. हाच √2 हीच लेंथ आता आपल्याला नंबर लाईन वर घ्यायची आहे. आता आपल्या लक्षात आलेलं आहे की √2 जी लेंथ आहे ती एवढी आहे. म्हणजे ओपीची जी लेंथ आहे, तुम्ही जर या कंपास बॉक्समध्ये हे जर डिस्टन्स घेतला आता ओपी याप्रमाणे जर मेजर केलं, हे पहा ओपी डिस्टन्स, तर हे डिस्टन्स आहे √2. हेच डिस्टन्स तुम्ही या पद्धतीने जर असा खाली आर्क घेतला तर तुम्हाला इथे नंबर लाईनवर, या ठिकाणी नंबर लाईनवर नंबर मिळणार आहे √2. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स तुमचं √2 असेल तर हे सुद्धा डिस्टन्स किती असणार आहे? √2 असणार आहे. ही रेडियस कन्सिडर करून आपण एक सर्कल या ठिकाणी तयार करू शकतो. त्या सर्कलची रेडियस असणार आहे √2. म्हणून आपण आता काय करणार आहोत, हे जे स्टील पॉइंट आहे O वर ठेवणार, पेन्सिल पॉइंट P वर ठेवणार आणि असा एक आर्क टाकणार. इथे तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मिळणार आहे √2. समजा या पॉइंटला आपण B ने, या नंबरला आपण √2 नंबरला B ने डिनोट केलं, म्हणजेच लेंथ OB इज इक्वल टू √2 युनिट्स. अशा प्रकारे आपण हा √2 नंबर लाईनवर रिप्रेझेंट केलाय. तर मला असं वाटतंय नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. एकदम इझी आहे. फक्त हा एक नंबर लाईन काढायची, नंबर लाईनवर युनिट डिस्टन्स घ्यायचं, त्यानंतर या नंबरवर या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. हेच युनिट डिस्टन्स तुम्हाला या परपेंडिक्युलर लाईनवर काय करायचं, या कंपासच्या आधारे तुम्हाला आर्क टाकू ते डिस्टन्स घ्यायचे.
त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल तयार करायचा. राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करायचा. पायथागोरस थेरम मध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हायपोटेनस स्क्वेअर बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हाच फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. याच्याऐवजी तुम्ही असं लिहू शकता द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऑदर टू साइड्स. याप्रमाणे पुढे सॉल्व्ह करत जा. तुम्हाला हायपोटेनियसची लेंथ √2 मिळून जाईल. हायपोटेनियसची लेंथ √2 मिळाली का कंपासमध्ये, कंपासमध्ये आपल्या या हायपोटेनियसचं डिस्टन्स घ्या, पुढे आर्क टाका, √2 नंबर तुम्हाला नंबर लाईनवर मिळून जातोय. तर अत्यंत इझी असणारा हा पार्ट आता आपण एकदम खूप छान पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह केला. मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला समजला असेल. समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून मला सेंड करा. धन्यवाद. तर आपण काय करतोय पहा, प्रॅक्टिस सेट 1.4 हा सुरू करण्यापूर्वी हा एक √2 हा नंबर पाहिला. तर प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपण √3 त्याचप्रमाणे √5 √7 हे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवर कसे रिप्रेझेंट केले जातात आता त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर आपण काय केलंय, हा जो प्रॅक्टिस सेट 1.4 आहे याचे 2 पार्ट्स तयार केलेत. हा पहिला पार्ट घेऊया की जो की हा √2 प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये यावर एक्झाम्पल नाहीये, त्यामुळे आपण हा सेपरेट पार्ट त्याचा तयार करूया. आणि प्रॅक्टिस सेट 1.4 साठी आपण पुढचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. मला पूर्ण खात्री आहे की पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच उत्सुकतेने पाहाल आणि त्या ठिकाणी आपण भेटणार आहोत. धन्यवाद. तर मी तुम्हाला नक्की एक रिक्वेस्ट पाहू इच्छितो की अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपली एक मॅथ्स फंडेरी फॅमिली तयार होईल आणि आपण नेहमी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ. धन्यवाद.